तर 5 महिन्यातच नव्या गाड्या कशाला असा सवाल किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला आहे। तर गाड्यांची मागणी ही पेडणेकरांचीच असल्याचं म्हणत महापौर ऋतू तावडे यांनी पेडणेकरांवर पलटवार केलेला आहे। या गाड्यांची आता 5 महिने झाले, 5 वर्षासाठी गाड्या घेतले आणि तुम्ही आता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काही केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच। हे काय चाललंय? आम्ही त्याच्यासाठीच मागतोय। असे कुठे कुठे तुम्ही खर्च करताय। बरं, तुम्ही कोणाला विश्वासात पण घेत नाहीये, म्हणजे विरोधी पक्ष म्हणून गट नेते म्हणून विश्वासात घ्या। तुमचा काय तुम्हाला त्रास होतोय तो आम्हाला सांगा। आम्हाला न सांगता घेतात म्हणून ऑब्जेक्शन नाही, खरं गरजच नाहीये। नवीन गाड्या आहेत, 5 वर्षासाठी घेतले, वापरूया। कोण इथे कायमचं आलेलं आहे? गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली। मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं। माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे। तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती। किशोरी पेडणेकर आता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही आपल्या मराठीतली एक म्हण आहे आणि अगदी त्या म्हणीप्रमाणे त्या चालतात आहे। आता कसं आहे ना, ते आता विरोधी बाकांवरती जाऊन बसलेले आहेत। 25 वर्षाचा कारभार मुंबईकरांनी बघितलेला आहे आणि त्यांचा हा कारभार अशा पद्धतीनेच चालू होता, म्हणून मुंबईकरांनी ह्या लोकांना विरोधी बाकावरती बसवलेलं आहे।